शुभ प्रभात विद्यार्थी मित्र हो. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार या ध्येयानं प्रेरित होऊन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक संकल्पक परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे यांना प्रथम मी अभिवादन करतो. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री रामकृष्ण ज्युनियर कॉलेज नागठाणे इयत्ता 11वी विषय भूगोल. मी प्राध्यापक चिरमे एस.एन. आज आपण श्री महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी जो पुनर्रचित अभ्यासक्रम निर्माण केलेला आहे, या अभ्यासक्रमातील इयत्ता 11वी भूगोल या पुस्तकातील प्रकरण क्रमांक 8 जीवसहती या प्रकरणातील जो उपघटक आहे तो उपघटक आज आपण अभ्यासणार आहोत. प्रकरण क्रमांक 8 प्रकरणाचं नाव आहे किंवा घटकाचं नाव आहे जीवसहती किंवा बायोमी आणि उपघटकाचं नाव आहे समशीतोष्ण पानझडी जीवसहती. आज आपण या समशीतोष्ण पानझडी जीवसहती म्हणजे काय, त्या ठिकाणी आढळणाऱ्या वनस्पती कोणत्या आढळतात, त्या ठिकाणी आढळणारं प्राणी जीवन कशा प्रकारचं आहे किंवा कोणकोणते प्राणी आढळतात, शिवाय त्या ठिकाणी असणारं मानवी जीवन कशा प्रकारचं आहे आणि सध्या परिस्थिती त्या ठिकाणची कशा प्रकारची आहे किंवा निर्माण झालेली आहे, अशा विविध घटकांची आपल्याला आज या चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये करायची आहे. आता या जीवसहतीचं जे अस्तित्व आहे या जगाच्या नकाशावरती किंवा याचा जे अक्षांश आणि अक्षांश विस्तार जो आहे, हा विस्तार किती आहे हे आपल्याला सुरुवातीला पाहणं गरजेचं आहे. या जीवसहतीचा अक्षांश विस्तार हा दोन्ही गोलार्धामध्ये इथे दिलेला आहे बघा. दोन्ही गोलार्धामध्ये 40 अंश ते 50 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान ही जीवसहती आढळते. तर या ठिकाणी 0 अंश दिलेला आहे, या ठिकाणी 30 अंश दिलेला आहे आणि या ठिकाणी 60 अंश दिलेला आहे. तर या 30 अंश ते 60 अंश उत्तर, तसंच खाली 30 अंश ते 60 अंश दक्षिण या ठिकाणी या दोन्ही गोलार्धामध्ये या दोन अक्षवृत्तांच्या दरम्यान साधारणपणे 40 ते 50 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान ही जीवसहती आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या जीवसहतीचं जे अस्तित्व आहे हे त्या त्या खंडामधील खंडांचा जो काही पूर्वेकडचा भाग आहे या खंडांच्या पूर्व भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये कोणकोणती राष्ट्र येतात, तर बहुतांशी करून या युरोपीय भागामधील किंवा युरोपीय राष्ट्रांमधील काही राष्ट्रांचा समावेश या जीवसहतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कारण ही राष्ट्र ही जी आहेत ही साधारणपणे 30 ते 60 या दोन अक्षवृत्तांच्या दरम्यान या भागामध्ये आपल्याला आढळतात. इथंही हा जो हिरवा रंग दिसतोय हा त्याच भागामध्ये येणारा याचाही समावेश त्याच्यामध्ये होतो. तर याच्यामध्ये इथं हा जो भाग आहे हा इंग्लंडचा भाग आहे, त्याचबरोबर इथं हा फ्रान्सचा भाग आहे, इथं जर्मनीचा भाग आहे, इथं पोलंडचा भाग आहे. ही जी काही 4-5 राष्ट्र आहेत ही 4-5 राष्ट्र युरोपीय राष्ट्रातील या जीवसहतीमध्ये येतात. त्याचबरोबर उत्तर अमेरिकेमधील जो काही संयुक्त संस्थांचा जो काही भाग आहे याचा याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये समावेश हा होतो. तर या पद्धतीनं या जीवसहतीचा जे विस्तार आहे हा विस्तार उत्तर गोलार्धामध्ये या बहुतांशी करून युरोपीय खंडामध्ये झालेला आहे. तर जे आपण मगाशी राष्ट्र पाहिली त्याच्यामध्ये हे इंग्लंड किंवा यालाच आपण युनायटेड किंगडम असं म्हणतो, तर हे राष्ट्र किंवा या राष्ट्रामध्ये आपल्याला ही जीवसहती आढळते. त्याचबरोबर या ठिकाणी हे फ्रान्स आहे, या फ्रान्समध्ये आपल्याला आढळते, जर्मनीमध्ये आढळते. त्याचबरोबर हे जे पोलंड दिसते आहे तर या पोलंड या राष्ट्रामध्ये सुद्धा युरोपीय राष्ट्रामध्ये आपल्याला या जीवसहतीचं जे असणारं अस्तित्व आहे हे अस्तित्व आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा पद्धतीनं या युरोपीय खंडामध्ये किंवा युरोपीय खंडातील या 4-5 राष्ट्रांच्या मध्ये समशीतोष्ण जे हवामान आहे की ज्या ठिकाणी उष्णही नाही आणि शीतही नाही, अशा या समशीतोष्ण कटिबंधीय पट्ट्यामध्ये या 4 ते 5 राष्ट्रांच्या मध्ये आपल्याला ही जीवसहती पाहायला मिळते. तर या जीवसहतीमध्ये ज्या आढळणाऱ्या वनस्पती आहेत त्या वनस्पती कोणकोणत्या आढळतात, तर
त्या ठिकाणच्या सुरुवातीला हवामान आपल्याला विचार घ्यावा लागेल, कारण कोणत्याही वनस्पतींची वाढ आणि विकास जो आहे हा त्या प्रदेशातील असणारं प्राप्त हवामान जे वार्षिक हवामान आहे, मग याच्यामध्ये तापमान असेल, पर्जन्यमान असेल, हवेतली आर्द्रता असेल, तर हे जे काही घटक आहेत या घटकांच्या उपलब्धतेला अनुसरून त्या प्रदेशामध्ये विविध प्रकारच्या वनांची जी निर्मिती आहे ही निर्मिती आपल्याला होत असते आढळते. जसजसं आपण विषुवतापासून ध्रुवाकडे जाऊ तसतसं तापमानामध्ये घट होत गेली आढळते, वातावरणीय आर्द्रता वाढते आणि त्यानुसार त्या ठिकाणी वनस्पतींची जी निर्मिती आहे ही निर्मिती झालेली आपल्याला आढळते. त्यामुळं प्रत्येक अक्षरताला अनुसरून या वनस्पतींच्या मध्ये प्रकारामध्ये त्याच्या स्वरूपामध्ये जी बदल आहेत हे बदल झालेले आपल्याला आढळतात. मग आता या जीवसंस्थेमध्ये आढळणाऱ्या वनस्पती आहेत, या वनस्पतींची जी वैशिष्ट्य आहे ती वैशिष्ट्य आपण थोडक्यात सांगता येऊ शकतील की या प्रदेशामध्ये ऋतूनुसार हवामानास जुळवून घेणारी वनांची जी काही त्रिस्तरीय रचना आहे ही रचना आढळते. म्हणजे जसं आपण 40 अंश अक्षवृत्ताकडून उत्तरेकडं किंवा 40 अंश अक्षवृत्ताकडून दक्षिणेकडं दोन्ही गोलार्धामध्ये जाऊ तसं तापमानामध्ये घट होत जाते, आर्द्रतेमध्ये वाढ होत गेली आढळते, पर्जन्यामध्ये काही ठिकाणी घट किंवा काही ठिकाणी वाढ झालेली आढळते त्या ठिकाणच्या भूरचनेनुसार. आणि त्याच्यामुळं या उपलब्ध असणाऱ्या हवामानाला अनुसरून त्या ठिकाणी टप्प्याटप्प्यानं वेगवेगळ्या प्रकारच्या वनांचे जे स्तर आहेत हे स्तर आपल्याला पाहायला मिळतात. मग अशा प्रकारे वनांची त्रिस्तरीय जी काही रचना आहे ही रचना आपल्याला आढळते. जो सुरुवातीचा स्तर आहे 40 अंश अक्षवृत्त ते 45 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यानचा, तर त्या ठिकाणी थोडस जे पावसाचं प्रमाण आहे पावसाचं प्रमाण अधिक असतं, सूर्याची उष्णता मध्यम स्वरूपाची आपल्याला आढळते, वातावरणीय आर्द्रता ही बऱ्यापैकी असते आणि त्यामुळे या प्रदेशामध्ये 18 ते 30 मीटर एवढ्या उंचीचे जे वृक्ष आहेत हे वृक्ष या ठिकाणी आपल्याला वाढलेले आढळतात. त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे 45 अंशाच्या पुढच्या अक्षवृत्तांच्या दरम्यान या ठिकाणी मध्यम उंचीचे वृक्ष आपल्याला पाहायला मिळतात. तर त्याच्या पलीकडं जो काही उंच भाग आहे, डोंगराळ भाग आहे, या डोंगराळ भागावरती आपल्याला झुडपांच्या स्वरूपामध्ये म्हणजेच वृक्षांची जी उंची आहे ही उंची आपल्याला कमी प्रमाणामध्ये असलेली पाहायला मिळते. तर अशा पद्धतीनं त्या प्रदेशातील उपलब्ध असणारे जे काही हवामान आहे या हवामानाला जुळवून घेणाऱ्या अशा प्रकारचे वृक्षांच्या जाती आणि वृक्षांचे जे स्तर आहेत किंवा जे विभाग आहेत हे विभाग आपल्याला 3 टप्प्यामध्ये या जीवसंस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर त्याच्यामध्ये कोणकोणते वृक्ष आढळतात, तर या ठिकाणी कठीण आणि पानझडी स्वरूपाचे जे वृक्ष आहेत हे याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. काही वृक्ष या ठिकाणी कठीण वृक्षांची लाकडं जसं उष्ण कटिबंधीय वर्षावनांच्या मध्ये जसे आपल्याला कठीण वृक्षांचे वृक्ष आढळतात कठीण लाकडाचे, तशा प्रकारचे वृक्ष याही आपल्याला जीवसंस्थेमध्ये पाहायला मिळतात. तर याच्यामध्ये बीच आहे, एल्म आहे, चेस्टनट आहे, ओक आहे, चेरी, मॅपल, पाईन, ओक आणि देवदार असे कठीण आणि काही मऊ अशा प्रकारचे वृक्ष आपल्याला या जीवसंस्थेमध्ये पाहायला आढळतात. त्यानंतर काही झुडूपवर्गीय जे आपण मगाशी पाहिलं की जे शेवटच्या टप्प्यामध्ये जे तिसरे स्तर आहे त्या तिसऱ्या स्तरामध्ये उंच डोंगराळ भागामध्ये किंवा टेकड्यांच्या भागामध्ये किंवा साधारणपणे 50 अंशाच्या पुढच्या टप्प्यामध्ये अक्षवृत्ताच्या दरम्यानच्या भागामध्ये या ठिकाणी तापमान कमी असल्यामुळे हिमवृष्टी होत असल्यामुळं त्या ठिकाणी हे झुडूपवर्गीय कमी उंचीचे वृक्ष आपल्याला पाहायला मिळतात. याच्यामध्ये लॉरेल आणि बेरी हे 2 प्रकारचे वृक्ष आपल्याला इथं आढळतात. आता हे जे वृक्ष आहेत हे कोणकोणते वृक्ष आहेत त्याच्यामध्ये आपण पाहिलं हा जो सुरुवातीचा वृक्ष आहे बीच हा या प्रकारचा वृक्ष आपल्याला इथं पाहायला मिळतो. असं कमी उंचीचं, फारसं जास्त उंचही नाही जास्त कमी उंची नाही, मध्यम स्वरूपाची जी उंची आहे साधारणपणे 18 ते 30 मीटर उंचीची ही झाड आपल्याला या ठिकाणी आढळतात. त्यानंतर दुसरा वृक्ष आहे तो म्हणजे एल्म, लिहिले बघा एल्म हा या प्रकारचा वृक्ष आपल्याला या जीवसंस्थेमध्ये पाहायला मिळतो. त्यानंतर तिसरा वृक्ष आहे चेस्टनट. हा जो चेस्टनटचा वृक्ष आहे याची उंची आपल्याला फारशा प्रमाणामध्ये आढळत नाही, विस्तारी फारशा प्रमाणामध्ये आपल्याला आढळत नाही. त्यानंतर चौथा वृक्ष आहे ओक. मध्यम उंचीचं या ठिकाणी झाड आहे, काही खालच्या बाजूला खोड आहे आणि याचा विस्तार या वृक्षाचा फारसा आपल्याला झालेला आढळत नाही. त्यानंतर पुढचा वृक्ष आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे चेरी.
या ठिकाणी लाल रंगाची जी काही फळं आहेत, या लाल रंगाच्या फळांनी युक्त अशा प्रकारचा चेरीचा वृक्ष हा या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर मॅपल, लाल रंगाची जी पानं आहेत ही पानं असणारा असा सुंदर दिसणारा अतिशय चांगल्या प्रकारचा वृक्ष या आपल्याला जीवसत्तेमध्ये मधल्या टप्प्यामध्ये, जे पहिला स्तर आहे, दुसरा स्तर आहे आणि जो तिसरा आहे, त्यातला जो दुसरा स्तर आहे या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला या प्रकारचा जो वृक्ष आहे तो वृक्ष आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर अक्रोड, पाईन, उंच अशा प्रकारचा हा पाईनचं जे काय झाड आहे हे मऊ प्रकारचं लाकूड आहे, लक्षात ठेवा. या मऊ प्रकारच्या लाकडाचा उपयोग हा लाकडाचा जो लगदा आहे किंवा लाकूड किंवा पेपर, वर्तमानपत्र जे आहेत, या वर्तमानपत्राची निर्मिती करण्यासाठी लागणारा जो भुसा आहे हा भुसा निर्माण करण्यासाठी याचा वापर केला जातो. शिवाय लाकडाची खोकी आहेत, आगपेटीमध्ये जे काही काड्या असतात त्या काड्या आहेत. अशा अत्यंत महत्वाच्या परंतु कमी किमतीच्या ज्या काही वस्तू आहेत अशा वस्तूंची निर्मिती करण्यासाठी या मऊ लाकडाचा जो वापर आहे हा वापर केलेला आपल्याला आढळतो. त्यानंतर पुढचा वृक्ष आहे तो म्हणजे अक्रोड. आपल्याला माहित असेल की अक्रोड हे अतिशय शरीराला अनुकूल अशा प्रकारचं हे फळ आहे. हिच्या आतमध्ये साधारणपणे मेंदूच्या आकारासारखं हिच्या ठिकाणी हे फळ आपल्याला आढळतं. जसं बदाम आढळतं तशा प्रकारचं मेंदूचा जसा आपला मेंदूचा आकार असतो तशा प्रकारे याचा आतमध्ये जो गर आहे हा गर असतो आणि शरीरासाठी अतिशय चांगल्या प्रकारचं उपयुक्त अशा प्रकारचं फळ म्हणून याला ओळखलं जातं. तर हाही वृक्ष या समशीतोष्ण जीवसत्तेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि शेवटचा वृक्ष याच्यातला तो म्हणजे देवदार. अतिशय उंच अशा प्रकारचं वृक्ष आढळतात. 30 मीटर पेक्षाही काही ठिकाणी याची उंची जास्त असले आढळते. खालच्या बाजूला पूर्णपणे एक सलग असं बांबू सारखं लाकूड हे या वृक्षाचं असतं आणि याचाही उपयोग या ठिकाणी विविध लाकडी काही वस्तू आहेत त्या लाकडी वस्तू निर्माण करण्यासाठी याचा वापर हा केलेला आपल्याला आढळतो. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी पानझडी आणि कठीण प्रकारचे जे वृक्ष आहेत या वृक्षाचा वापर फर्निचर निर्मिती असेल किंवा विविध उपयुक्त परंतु कमी महत्वाचे जे काही वस्तू आहेत अशा वस्तूंची निर्मिती करण्यासाठी आगपेटे असतील, लाकडाची खोके असतील, खेळणी असतील, अशा विविध प्रकारच्या वर्तमानपत्राचा कागद असेल, अशा वेगवेगळ्या वस्तूंची निर्मिती करण्यासाठी या वनातील वृक्षांचा जो काही वापर आहे हा वापर केलेला आपल्याला आढळतो. याबरोबरच आपण दुसरा गोष्ट पाहिलं आहे झुडूप वर्गीय किंवा ज्या वृक्षांची उंची ही आपल्याला कमी आढळते तर असे कमी उंचीचे वृक्ष या वनामध्ये आपल्याला आढळतात. मग ते वृक्ष कोणकोणते आहेत तर त्यामध्ये लॉरेल हा जो काय वृक्ष आहे हा या ठिकाणी आपल्याला आढळतो. या अशा प्रकारचा कमी उंचीचा वृक्ष किंवा झुडपासारखं या ठिकाणी याचं स्वरूप असले आढळतं. याची उंची जमिनीपासून अतिशय कमी असते आणि विस्तारी फारसा झालेला आपल्याला आढळत नाही. त्यानंतर दुसरा वृक्ष आहे तो म्हणजे बेरी. आपल्याला माहित असेल आपण याला चेरी म्हणतो. तर ही चेरी सारखा जो वृक्ष आहे खायला अतिशय गोड फळ आपल्याला आहे. तुमच्याकडे पाण्यात आला असेल तर अशा प्रकारचे चेरीचं जे वृक्ष आहे हाही या वनामध्ये आपल्याला आढळतो. तर या पद्धतीनं या वनामध्ये या विविध प्रकारच्या वनस्पतींचं जे असणारं जीवन आहे हे जीवन एकसंघपणे त्या ठिकाणच्या पर्यावरणाला अनुसरून वेगवेगळ्या विभागामध्ये, वेगवेगळ्या स्तरांच्या मध्ये, वेगवेगळ्या प्रदेशांच्या मध्ये दोन्ही गोलार्धामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर या प्रदेशामध्ये आढळणारे जे प्राणी जीवन आहे, वनस्पतीवरती आधारित अशा प्रकारचं जे काही प्राणी जीवन आहे हे प्राणी जीवन आपल्याला पाहता येईल. तर या विभागामध्ये जसं आपण ध्रुवाकडे जाऊ दोन्ही बाजूला तसं तापमान कमी होत गेलेलं आढळतं. हिमवृष्टीचं प्रमाण असलेलं आढळतं आणि त्याच्यामुळं या प्रदेशामध्ये आढळणारे जे काही प्राणी आहेत हे प्राणी बहुतांशी करून केसाळ प्राणी या ठिकाणी आढळतात. आता हे जे केसाळ प्राणी आहेत किंवा ज्याची कातडी जाड असते त्याशिवाय अंगावरती केसाचं प्रमाण जास्त असतं असे प्राणी या भागामध्ये आढळतात. याच्यामध्ये तपकिरी अस्वल, तांबडा कोल्हा, सेबल आणि मिंक या प्रकारच्या प्राण्यांचं प्रमाण या ठिकाणी आपल्याला जास्त प्रमाणात आढळतं. त्याच्यामध्ये हा तपकिरी जे अस्वल आहे हे दिसते बघा या ठिकाणी, हे तपकिरी स्वरूपाचं अस्वल हे या प्रकारचं या वनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर तांबडा कोल्हा
आता कोल्हा तुम्हाला माहित असेल डोंगराळ भागामध्ये आपल्याला तो पाहायला मिळतो, तसं या भागामध्ये आपल्याला हा जो तांबडा कोल्हा आहे हे या भागामध्ये आपल्याला दिसून येतो. त्यानंतर तिसरा प्राणी आहे तो म्हणजे सेबल. या ठिकाणी कोल्ह्यासारखाच परंतु त्याच्यापेक्षा थोडंसं कमी विस्तार असणारा किंवा छोटासा म्हणूया आपण, छोटासा प्राणी, साधारणपणे मांजराच्या आकारापेक्षा थोडासा मोठा आकाराचा असणारा प्राणी हा सेबल म्हणून या ठिकाणी आपल्या या जंगलामध्ये किंवा या वनामध्ये किंवा या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि शेवटचा आहे तो म्हणजे मिंक. तर हे मिंक जे आहे हे या जंगली भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी या प्रदेशातील असणाऱ्या वनस्पती जीवनाला अनुसरून या विविध प्रकारच्या प्राण्यांचं जे काय अस्तित्व आहे हे प्राण्यांचं अस्तित्व आढळतं. असं जरी असलं तरी या भागामध्ये अत्यंत कमी प्रमाणामध्ये प्राणी जीवन हे अस्तित्वात असलेलं आपल्याला आढळतं. आता या प्राण्यांच्या बरोबरीनेच काही भागामध्ये पक्षी आपल्याला आढळतात. याच्यामध्ये बहिरी ससाना, सुतार पक्षी आणि कार्डिनल असे 3 प्रकारचे पक्षी या विभागामध्ये आढळतात. या ठिकाणी चित्र दिसते बघा, बहिरी ससाना, आपल्याला याला गरुड म्हणतो आपण किंवा बहिरी ससाना आपल्याला म्हटलं जातं, जी आकाशामध्ये उंच असतो आणि भक्ष्य दिसताच तो पटकन खाली येतो. मग ती कोंबड्याची लहान पिल्लं असतील किंवा विविध प्रकारचे छोटे मोठे सरपटणारे प्राणी असतील तर हे भक्ष्य करण्यासाठी तो उंचावरून ताबडतोब खाली येतो आणि ते भक्ष्य घेऊन जाऊन तो परत उंच भरारी मारून उंचवरती जातो. तर अशा प्रकारचा जो बहिरी ससाना आहे हा या जंगली भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर दुसरा पक्षी आहे तो म्हणजे सुतार पक्षी. हा जो सुतार पक्षी आहे याचं वास्तव्यच मुळात जास्त प्रमाणामध्ये झाडांच्या खोडावरती तो आपलं घर निर्माण करतो. बीळ किंवा याला छिद्र म्हणून आपण, तर अशा प्रकारचे जे बीळ आहे हे बीळ आपल्या चोचीने तो निर्माण करतो आणि त्याच्यामध्येच तो वास्तव्य करून हा राहत असतो. स्वतःच रहिवास किंवा स्वतःचा अधिवास जो आहे हा अधिवास निर्माण करण्याचं काम हा एकमेव असा पक्षी हा करत असतो. तो खोडामध्ये, झाडाच्या खोडामध्ये चोचीच्या साहाय्याने काय करतो, ते तिथं बीळ तयार करतो खोडावरतीच आणि त्याच्यामध्ये तो वास्तव्य करून हा राहत असतो. आणि शेवटचा प्राणी आहे तो म्हणजे कार्डिनल. तर हा जो पक्षी आहे हाही पक्षी या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा पद्धतीनं या जीवसत्तेमध्ये कमी आकाराचे छोटेसे प्राणी जे आहेत हे प्राणी आणि काही प्रमाणामध्ये जे पक्षी आहेत हे पक्षी आपल्याला या जीवसत्तेमध्ये पाहायला मिळतात. तर या जीवसत्तेचे प्राणी जीवन, वनस्पती जीवन याच्याबरोबरचे मानवी जीवन जे आहे हे मानवी जीवन कसं आहे याचा थोडासा आपला अभ्यास करावा लागेल. या प्रदेशामधील जे मानवी जीवन आहे हे मानवी जीवन मानवाच्या विकासाच्या दृष्टीनं किंवा गरज पूर्ततेच्या दृष्टीनं या ठिकाणचं मानवी जीवन कसं आहे थोडंसं महत्वपूर्ण अशा प्रकारचं आहे. का तर या ठिकाणी मानवी आरोग्याला जे आवश्यक असणारे जे पर्यावरण आहे हे पर्यावरण इथं अतिशय चांगल्या प्रकारचं आहे. अति उष्ण हवामान नाही किंवा अति शीत हवामानही नाही, अति कोरडही नाही, अति दमटही नाही. तर या विभागामध्ये वनांचं भरपूर, झाडांचं प्रमाण भरपूर असल्यामुळं आणि समशीतोष्ण भागामध्ये असल्यामुळं या ठिकाणी मानवी आरोग्याला जो लागणारा ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजन या ठिकाणी मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध होतो. त्यामुळे मानवी आरोग्य चांगलं राहण्यासाठी हा प्रदेश अतिशय अनुकूल आहे. याबरोबरच या भागामध्ये कठीण आणि मऊ अशा दोन्ही प्रकारचे वृक्ष आढळतात. पैकी मऊ लाकडाची जी काही लाकूड तोड आहे ही लाकूड तोड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लोक करतात आणि या लाकूड तोड करून त्याच्यापासून विविध प्रकारची जी उत्पादनं आहेत ही उत्पादन निर्माण करायचे उद्योगधंदे आहेत, हे उद्योगधंदे या भागामध्ये विकसित झाल्यामुळं लाकूड तोड करून आपली उपजीविका किंवा आर्थिक विकास जो आहे हा विकास या ठिकाणी करतात. मला सांगितल्याप्रमाणे या लाकडापासून वृत्तपत्रासाठी लागणारा कागदाचा लगदा असेल, लाकडी खेळणी असतील, त्याचबरोबर आगपेटे असतील, लाकडाचे खोके असतील, अशी विविध प्रकारची जी उत्पादन आहेत किंवा पेपर निर्माण करणारे मोठमोठे उद्योग आहेत तर यांचं वितरण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं या ठिकाणी यांना आर्थिक प्रगतीचा विकास करण्यासाठी अनुकूल अशा प्रकारची जीवसत्ते आढळते. याबरोबरच या ठिकाणी विविध प्रकारचे जे लिंबूवर्गीय जे काही फळं आहेत हे फळं इथं मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळे त्यातून त्यांची अन्नाची जी काही गरज आहे ही गरज ही त्या ठिकाणी काय होते, पूर्ण होऊ शकते. काही प्रदेशामध्ये या ठिकाणी या लाकूड तोड व्यवसायाबरोबरच लोक शेती व्यवसाय करतात, कारण शेतीसाठी या ठिकाणी अनुकूल वातावरण आहे.
त्यामुळं शेती व्यवसाय करून लोक आपली उपजीविका जी आहे उपजीविका काय करतात भागवतात. वरती सांगितल्या पद्धतीनं लाकूड तोड करून या ठिकाणी वृत्तपत्र निर्मितीचा जो व्यवसाय आहे हा व्यवसाय या ठिकाणी किंवा वृत्तपत्र निर्मितीसाठी लागणारे जे कागद आहे या कागद निर्मितीचा व्यवसाय या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झाले असल्यामुळं लोकांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होऊ शकतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी मानवाच्या सर्वांगीण ज्या काही गरजा आहेत या गरजांची पूर्तता करणारा अशा प्रकारचा जीवसतीचा प्रकार असल्यामुळं या ठिकाणचं जे मानवी जीवन आहे हे सुसह्य प्रकारचं कुठल्याही प्रकारचा त्रास नसणारं अशा प्रकारचे जीवन या ठिकाणी आपल्याला आढळतं. यानंतर या जीवसतीची जी सद्यस्थिती आहे ही सद्यस्थिती काय आहे तर या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर दिवसेंदिवस लाकूड तोडीचाही व्यवसाय होत आहे. शिवाय शेतीचाही व्यवसाय दिवसेंदिवस वाढत चाललेला पाहतो. काळच्या भागामध्ये लोकसंख्या वाढत चाललेली आहे, उद्योगधंद्यांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी लाकूडतोड आणि शेती या दोन्ही व्यवसायांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असल्यामुळं या प्रदेशामध्ये असलेल्या ज्या वनस्पती आहेत या वनस्पतींचं अस्तित्व मात्र हे धोक्यात आलेलं आढळतं. त्याचबरोबर त्या वनांच्या मध्ये आढळणारे जे विविध प्रकारचे छोटी मोठे आपण जे प्राणी पाहिले तर त्या प्राण्यांचे अस्तित्व काय झालेलं आहे धोक्यात येऊ लागलेलं आहे. आणि त्याच्यामुळं ही जीवसती ही काळाच्या ओघामध्ये वाढत्या लाकूड तोडीमुळं वाढत्या उद्योगधंद्यांच्यामुळं आणि वाढत्या शेती व्यवसायामुळं या जंगल संपदेचा वन संपदेचा किंवा या जीवसतीचा जो ऱ्हास आहे नाश आहे हा नाश होत चाललेला आढळतो. आणि म्हणून जर ही अशीच लाकूड तोड चालू राहिली हे असं शेतीचं वाढतं प्रमाण शेतीचं प्रमाण वाढत गेलं शेती करण्याचं किंवा शेती क्षेत्राचं प्रमाण जर वाढत गेलं त्याचबरोबर उद्योगाचं प्रमाण जर वाढत गेलं तर त्या ठिकाणी भविष्य काळामध्ये ही जी जीवसती आहे ही जीवसती संपुष्टात येण्याची दाट शक्यता आपल्याला आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही जीवसती आपल्याला आढळते. यानंतर धन्यवाद.